बोला गरजे, काय म्हणतोय? काय नाही बाबा, थोडस बोलायचं होतं. बोला ना, बोला. मी म्हणलं हा विषय इथं संपूर्ण टाकू डायरेक्ट. मी बोलू का मग ताईंशी? काय तिचं म्हणणं आहे ऐकून घेऊन यायचं. ते काय क्लोज करायलाच परवडला, कारण की काय लेट डोक्याला ताण व्हायला लागला याचा. गरजे, मी नामदेव शास्त्री आहेत, माझ्या मागे पण लोक आहेत. हो नाही, ते तर हा विषय तो बरोबर आहे बाबा. मी सत्य बरोबर लढतोय. बरोबर आहे. नाही मी माणसं ऐका, मी माणसं थांबवलेत. बरोबर आहे. जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना, तुम्ही फाडून खायला एखाद्या इतकी ताकद आहे माझी. मी समाज आहे म्हणून मी शांत राहिलोय आतापर्यंत. नाही तर जी लोक एवढे आमचे खवळलेलीत ना कोयता, त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून. बरोबर आहे ना. नाही तुम्ही या भानगडीत माझं ऐका, या भानगडीत तुम्ही पडूच नका गरजे. तुम्ही मध्ये भाग घेऊ नका, काही नका. कोणाला माझं कुठलंही लफडं नाही, काही नाही. मला कल्पना ऐक्यू ज्ञान किती असतं मला माहिती आहे. आणि जे फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे, एक इंजिनियर, एक MBA. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरा तपास करा तुम्ही. 22 बाबांच्या मुलीच्या पुतणीची मुलीची मुलीच्या. नाही, फोटोचा विषयच नाही चालला बाबा. मी त्यासाठी फोनच नाही केला, तो विषयच नाही. मला रमेश घोले काय करतो किंवा अजून कोण काय करतोय ना, हे सगळं माझ्या लक्षात नाही. त्याचा विषय नाही. फोटो तुम्हाला बोलणार आहेत महाराज, एवढे मोठे मोठे लोक जमले, काही न सांगू. तुम्ही काय मिटवणार आहे? असं नाही म्हणता, हे मिटवणार आहेत. जाऊन भेटा तुम्ही, भाषण सोडून सगळं मला मान्य, मिटून टाका. भाषण गडावर करायचं नाही, बाकी सगळं मला मान्य. शुभेच्छा नाही, स्टेज नाही, काही नाही. यायला बंदी नाही, हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी. आणि मला काही राजकारण नाही करायचं गरजे, त्यांना करायचं राजकारण, त्यांनी सौजन्य. बरोबर आहे ना. मिटवा तुम्ही, आमचं काही नाही. मी तर तयारीमध्ये माणसं थांबवलीत उलट नाही. तुमच्या लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे. बरोबर आहे, पण मी खरोखर सांगू का, मी तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा. पण ह्या विषयाचा म्हणजे एवढा त्रास होतो ना की नको. काही त्रास घेऊ नका, मी मजबूत आहे गरजे. काही मोकार परत काही घडलं, काही गोष्टी. अरे बोलू द्या काय त्यांना आसाराम बापू करू द्या. आता काय गरजे माहितीये का, ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संताला त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्ही ज्या कुळात जन्माला ना, तू घोले असेल, तुम्ही असेल, मी असेल, कारण की एवढा चांगला गड केलाय ना, इतक्या बावट लोकांची सेवा केली मी, मला फळ मिळायलाच पाहिजे. कारण की आपल्या आई बापाचा उद्धार, भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे. आपले खानदान ती आहे. बरोबर आहे, पण हे कुठेतरी संपलं पाहिजे. मला काही गेलं नाही, मी कशाला संपू? मला थोडंच राजकारण करायचंय. मी काय सांगितलं तुम्हाला, मला भाषण मी करून देणार नाही, त्याचे सगळे कॉम्प्रोमाइज मान्य. नाही, मला काय वाटतं, जेणेकरून बाबा तुमचा बी सन्मान गरजे तुझ्या संग बोललो ना मी आता. हो बरोबर आहे ना, बस थोडं समजून घ्या. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर व्हायरल कॉल रेकॉर्डिंग टीम, म्हणजेच की नामदेव शास्त्री हे बीडचे आपल्या भगवानगडाचे आहेत आणि त्यांनी एका अननोन त्यांच्या याला बोललेले आहेत. तर या कॉल रेकॉर्डिंगची आपल्या महाराष्ट्र न्यूज पुष्टी करत नाही, याचीही दक्षता घ्यावी. धन्यवाद मित्रांनो, आणि जास्तीत जास्त शेअर